श्री स्वामी समर्थ. मीन राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील का? करिअर आणि आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील का? प्रेम आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? या आठवड्यात नशिबाची साथ तुम्हाला कितपत मिळेल? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे दिसतील का? करिअर, आर्थिक क्षेत्र आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल घडतील का? चला तर पाहूया मीन राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन आशा, आत्मविश्वास आणि आनंददायी संधी घेऊन येण्याची शक्यता दर्शवत आहे. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल, समाधान आणि प्रगतीचे संकेत घेऊन येणारा ठरू शकतो. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक समाधान, प्रगती आणि सकारात्मक घडामोडींचा ठरू शकतो. या काळात तुमची कल्पनाशक्ती, संवेदनशीलता आणि इतरांना समजून घेण्याची क्षमता अनेक ठिकाणी उपयोगी पडेल. काही रखडलेली कामे मार्गी लागतील आणि भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. तुमच्या मनातील काही चिंता कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन लोकांशी संपर्क, नवीन संधी आणि काही अनपेक्षित लाभ या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामगिरीचे कौतुक मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कल्पना आणि कामातील समर्पणाची दखल घेऊ शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली काही कामे पूर्ण होतील आणि त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येऊ शकते. सुरुवातीला थोडा ताण जाणवला तरी तुमची समजूतदार वृत्ती आणि मेहनत यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानावर मात करू शकाल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन आणि आकर्षक संधी मिळू शकतात. मुलाखती, निवड प्रक्रिया किंवा बढतीशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन प्रकल्प आणि नवीन भागीदारीच्या संधी मिळू शकतात. कला, संगीत, शिक्षण, वैद्यकीय सेवा क्षेत्र आणि सर्जनशील व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन आणि दूरदृष्टीमुळे व्यवसायात अपेक्षित वाढ दिसून येईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आर्थिक तणाव कमी होऊन स्थैर्याची भावना निर्माण होईल. घर, कुटुंब, प्रवास किंवा स्वतःच्या गरजांसाठी काही खर्च वाढू शकतात, मात्र हे खर्च आवश्यक स्वरूपाचे असतील. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. बचत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. जमीन, मालमत्ता किंवा आर्थिक करारांशी संबंधित व्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही मोठ्या व्यवहारापूर्वी सर्व माहिती तपासून निर्णय घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक बाबतीत अधिक आत्मविश्वास निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. एकमेकांच्या भावना समजून घेण्याची संधी मिळेल आणि नात्यातील विश्वास वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज किंवा तणाव दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते. नवीन ओळख पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नात्याला नवीन दिशा देण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात आनंद, समजूतदारपणा आणि सहकार्य वाढेल. जोडीदाराचा पाठिंबा प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात लाभदायक ठरेल. काही जोडपी एकत्र प्रवासाचे किंवा भविष्यासाठी नवीन योजना आखण्याचे ठरवू शकतात. घरातील वातावरण प्रेमळ आणि उत्साही राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान अनुभवायला मिळेल. घरातील सदस्यांचे प्रेम आणि सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. एखाद्या शुभकार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील. काही जुने वाद किंवा मतभेद मिटू शकतात. मित्रपरिवारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. लोक तुमच्या शांत स्वभावाचे आणि मदतीच्या वृत्तीचे कौतुक करतील. एखाद्या धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याने नवीन ओळखी निर्माण होतील आणि मानसिक समाधान मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मानसिक तणाव कमी झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे आणि भावनिक गुंतवणुकीमुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक राहील. झोपेची वेळ नियमित ठेवा आणि संतुलित आहार घ्या. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी किंवा थकवा जाणवू शकतो. पाणी भरपूर प्या आणि बाहेरील अन्नाचे सेवन कमी करा.
योग, ध्यान आणि प्राणायाम यांचा विशेष फायदा होईल. समुद्रकिनारा, निसर्ग किंवा शांत वातावरणात वेळ घालवल्यास मानसिक शांतता मिळेल. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात अधिक सुधारणा जाणवेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. कला, साहित्य, संगीत, मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. नवीन कौशल्ये शिकण्याची इच्छा वाढेल. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करता येईल. भविष्यातील शैक्षणिक उद्दिष्टांसाठी हा काळ मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. उपाय: दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. यामुळे मानसिक शांती, आर्थिक स्थैर्य आणि भाग्यवृद्धी होण्यास मदत मिळेल. एकूण मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आशावाद, भावनिक समाधान आणि सकारात्मक प्रगतीचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही अपेक्षा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक बाबतीत सुधारणा आणि कुटुंबातील आनंदी वातावरण यामुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल आणि सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक उजळेल. संयम, श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने हा आठवडा तुम्हाला आनंद, यश आणि समाधानाची सुंदर अनुभूती देणारा ठरेल. हा आठवडा आत्मपरीक्षण, योग्य निर्णय आणि अंतर्मनातील शक्ती ओळखण्याचा ठरू शकतो. या काळात अनेक गोष्टी तुमच्या अपेक्षेनुसार घडताना दिसतील, त्यामुळे मनातील अस्वस्थता कमी होईल. कामाच्या क्षेत्रात संयम आणि सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील, तर आर्थिक बाबतीतही हळूहळू स्थैर्य निर्माण होईल. कुटुंबातील व्यक्तींसोबतचे संबंध अधिक जिव्हाळ्याचे बनतील आणि भावनिक आधार मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही नवीन संधी किंवा महत्त्वाच्या भेटी भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकतात. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवून पुढे गेल्यास हा आठवडा तुमच्यासाठी आनंद, समाधान आणि यशाची नवी उमेद घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.